काय मग मंडळी, कशी वाटते ही थाळी? बघूनच पोट भरल्यासारखं वाटतंय ना. पण खरं सांगू का, हे बघून पोट भरत नाही, तर भूक अजून खवळते. बरं, मला सांगा, बाहेर कितीही पिझ्झा बर्गर खाल्ले तरी शेवटी घरी आल्यावर जेव्हा आई किंवा आजीच्या हातचं असं गरमागरम पिठलं भाकरी समोर येतं, तेव्हा जे समाधान मिळतं ना, त्याची सर कशालाही नाही. बरोबर आहे ना? जर तुम्हाला अशाच गावरान रेसिपीज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आमचा कोणताही नवीन मेनू तुमच्याकडून मिस होणार नाही. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अगदी अस्सल गावरान बेत. यात आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी, झणझणीत पिठलं, खमंग ठेचा, सोबतीला कांदा काकडी. सर्वात आधी आपण बाजरीची भाकरी बनवायला घेऊ. अनेकांना वाटतं भाकरी जमणं म्हणजे खूप मोठं कसब आहे, पण विश्वास ठेवा, काही छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या की नवशिकेसुद्धा अगदी गोल गरगरीत भाकरी बनवू शकतील. पहिली टीप, पिठाची निवड. सगळ्यात आधी परातीत बाजरीचं अगदी ताजं पीठ घ्या. पीठ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजरीचं पीठ जितकं ताजं असेल तितकी भाकरी छान येते. जर पीठ खूप दिवसांचं असेल तर भाकरी थापताना कडेने फाटते. या पिठामध्ये अगदी चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाका. हळदीमुळे भाकरीला जो पिवळसर रंग येतो ना, तो बघूनच जेवणाची ओढ वाढते. आता दुसरी आणि अगदी महत्त्वाची टीप, यात आपण साधं पाणी न वापरता कडकडीत उकळतं पाणी घालणार आहोत. याला आपल्याकडे उतवणी असेही म्हणतात. बाजरीमध्ये स्वतःचा चिकटपणा कमी असतो. आपण जेव्हा गरम पाणी घालतो तेव्हा त्या पिठात एक प्रकारची लवचिकता तयार होते. त्यामुळे तुमची भाकरी थापताना मध्येच तुटत नाही आणि कडासुद्धा फाटत नाहीत. गरम पाणी टाकल्यावर सुरुवातीला चमच्याने हलवा, कारण हात भाजू शकतो. थोडं कोमट झालं की मग हळूहळू हाताने मळायचं. इथे आता मोठ्या पिठाच्या गोळ्यातून एका छोट्या भाकरीचा गोळा बाहेर काढून घेऊ आणि अगदी तळहाताच्या मागच्या भागाने पिठाला चांगलं रगडून रगडून मळा. तुम्ही जितकं जास्त पीठ मळाल तितकं पीठ अगदी लोण्यासारखं मऊ होईल. जर का पीठ नीट मळलं गेलं नाही तर भाकरी तव्यावर चांगली फुगत नाही आणि शिवाय चांगली थापताही येत नाही. आता हा एका भाकरीसाठी आपण एक मध्यम गोळा हातावर गोल करून घेतला. खाली परातीमध्ये थोडं कोरडं पीठ टाकलं. भाकरी थापताना सुरुवातीला बोटांनी आणि नंतर हाताच्या कडेने हलक्या हाताने दाब देत गोल फिरवा. भाकरी थापताना ती सर्व बाजूंनी सारख्या जाडीची असावी. कुठे जाड, कुठे पातळ अशी नको. ही भाकरी थापत असताना किंवा पीठ मळत असतानाच एका साईडला भाकरीचा तवा गॅसवरती अगदी मंद आचेवरती गरम करायला ठेवून द्या. जर हा तवा खूप जास्ती तापला असेल तर पहिली भाकरी टाकल्यानंतर ती भाकरी तव्याला चिकटते. आपण मंद आचेवर यासाठी म्हटलं की पीठ मळून घेऊन पहिली भाकरी थापून होईपर्यंत आपला तवा अगदी व्यवस्थित तापला जाईल. आपली भाकरी तयार झाली आणि तवा चांगला तापला याची खात्री झाली की ही भाकरी त्या तव्यावरती टाका. काही काही जण हाताने पाणी लावतात, पण मी इथे सुती कपड्याचा वापर करते भाकरीला पाणी लावण्यासाठी, ज्यामुळे हात भाजला जाण्याची शक्यता नाही राहत. भाकरीला पाणी लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, भाकरीवरती कुठेही कोरडी जागा राहता कामा नये, नाहीतर भाकरीवरती पांढरे पांढरे डाग दिसतात. हे एकसारखं सगळीकडे लावलेलं पाणी सुकायला लागलं की आपण भाकरी उलटून घेऊ. आता पाणी लावल्यानंतर साधारण 30 ते 40 सेकंदात आपण ही भाकरी उलटू शकतो. भाकरी जर खूप लवकर उलटली तर ती कच्ची राहते आणि जर भाकरी उलटण्यासाठी खूप उशीर केला तर ती पिठाळते, म्हणजे त्याच्यावरती रेषा रेषा दिसतात पाठीमागे. आता तव्यावर भाकरी खालच्या बाजूने चांगली शेकली गेली की आपल्याला ती थेट गॅसच्या आचेवर धरायची आहे. गॅसची फ्लेम मोठी करून भाकरी सारखी हलवत हलवत एकसारखी सर्व बाजूंनी भाजून घ्या. हळूहळू भाकरी छान फुगते आणि तिचे दोन्ही पदर सेपरेट होतात. याचाच अर्थ असा
की पीठ अगदी छान मळलं गेलं आहे. जेव्हा आपण भाकरी तव्यावरून काढून थेट गॅसवर धरतो तेव्हा ती एकाच जागी धरून ठेवू नका. चिमट्याने किंवा हाताने सतत ती भाकरी फिरवत राहा. जिथे तुम्हाला वाटतंय की भाकरी पांढरी दिसतीये किंवा कच्ची आहे तो भाग गॅसच्या आचेवरती धरा. एकसारखी भाजलेली भाकरी म्हणजेच सगळीकडे एकसारखे तपकिरी ठिपके, कुठेही काळे जळालेले डाग नसावेत. भाकरी दोन्ही बाजूंनी नीट भाजली जाते तेव्हाच ती छान फुगते आणि छान खमंग होते. वाफाळलेली भाकरी तर तयार आहे. चला तर आता बनवू झणझणीत पिठलं. पिठलं दिसायला तर सोपं असतं, पण त्याची चव, त्याची फोडणी आणि बेसन शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. बघा, आजच्या काळात आपण मिक्सर वापरतोच, पण पिठल्याला जी गावरान चव हवी असते ती मिक्सरमध्ये कधीच येत नाही. म्हणून आज आम्ही आमचा हा दगडी खलबत्ता वापरतोय. यामध्ये आपण आपल्या तिखटाच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेणार आहोत. लसणाचे प्रमाण थोडे जास्तच असावे, कारण पिठल्याला खरी चव ही लसणाचीच असते. अशा पद्धतीने दगडी खलबत्त्यात कुटलेल्या मिरची आणि लसणाचा स्वाद पिठल्याची टेस्ट कित्येक पटीने वाढवतो. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करा. पिठल्याला तेल थोडं जास्त असेल तर ते छान लागतं. तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यामध्ये मोहरी टाका. मोहरी तडतडली की मग जिरे आणि मग भरपूर हिंग, कढीपत्ता. पिठल्यामध्ये प्रमुख घटक हा बेसन असतो, त्यामुळे हिंग घातलं की ते पचायला हलकं होतं आणि फोडणीलाही एक खमंग वास येतो. तर फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण उभा अर्धा चिरलेला कांदा घालतोय. आपल्या आवडीनुसार आपण हा बारीक चौकोनी चिरून घेऊ शकतो किंवा अगदी लांबडाही चिरून घेऊ शकतो. कांदा परतताना घाई करू नका. तो छान गुलाबी आणि मऊ होईपर्यंत मध्यम आचेवरती परतवा. आता आपण यामध्ये टाकणार आहोत तयार केलेला खमंग ठेचा आणि हळद. लक्षात घ्या, आपण जो ठेचा बनवला त्यामध्ये मिरच्या आणि लसूण हे दोन्हीही कच्चे होते, त्यामुळे तो ठेचा फोडणीमध्ये टाकून चांगला भाजून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे तो कच्च्या मिरच्यांचा स्वाद निघून जाईल आणि ते पचतानाही बाधणार नाही. बरं मंडळी, तुम्हाला कोणत्या प्रकारचं पिठलं आवडतं? असं मिरची लसूण घालून केलेलं की मग लाल तिखटाचं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे कांदा आणि ठेचा परतून घेईपर्यंत आपण बेसन तयार करून घेऊ. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेऊ. आता यामध्ये पाणी एकदम न ओतता अगदी थोडं थोडं पाणी घालून चमच्याने किंवा विस्करने हे ढवळत राहू, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत. जर आपण कोरडं पीठ डायरेक्टली फोडणीमध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात आणि पिठलं नीट शिजत नाही. त्यामुळे हे आपण बेसन आणि पाणी यांचं मिक्सचर आधीच बनवून घेत आहोत. हे मिश्रण सरसरीत असावं, खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. इथे आपली मिरची चांगली भाजून झाल्यानंतर यामध्ये किंचित हळद टाकून चांगली मिक्स करून त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. फोडणीत पाणी घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकू. पाण्याला एक चांगली मोठी उकळी आली की आपण गॅस बारीक करू. ज्यानंतर आपल्याला तयार करून घेतलेलं बेसन यामध्ये हळूहळू मिक्स करायचं आहे. या उकळलेल्या पाण्यामध्ये बेसन मिक्स करताना 2 महत्त्वाच्या टिप्स. एक म्हणजे गॅस बारीक करायचा, जेणेकरून ओतलेल्या बेसनाच्या गाठी नाही होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सतत ढवळत राहायचं जोपर्यंत बेसन ओतणं संपत नाही. त्यामुळे पिठलं अगदी एकसारखं होईल. आता गॅस एकदम मंद किंवा मीडियम ठेवून 5 ते 7 मिनिटे चांगली वाफ येऊ देऊ. बेसनाचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे.
एकदा का चांगली उकळी आली की त्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकू. पाहताय ना मंडळी, अगदी वाफाळलेलं हे झणझणीत पिठलं, त्याचा खमंग सुवास, आहा हा, त्याचा अगदी परफेक्ट पिवळसर कलर, वरून घातलेली हिरवीगार कोथिंबीर, वा मस्तच. हे पिठलं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी रसरशीत झाले. चमच्याने हलवून बघा, यात एकही गुठळी नाही, अगदी एकसारखं मऊ झाले. पिठल्याची खरी मजा ही ते गरम असतानाच आहे. गॅस बंद करण्यापूर्वी एकदा नीट हलवून घ्या आणि असं हे आपलं तयार झालं आहे अस्सल गावरान झणझणीत आणि चमचमीत पिठलं. तर मंडळी, आपली अस्सल महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी थाळी एकदम तयार आहे. बघा किती चविष्ट दिसतंय ना सगळं. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या भागात पिठलं कोणत्या पद्धतीने बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.